कधी मारला हे काही बऱ्याचदा आम्हाला कोणी सांगायचं नाही, आम्हालाही माहित नसायचं. अगदी परवा मी शेवटी न राहून सरांना फोन केला की सर नक्की कधी मारला. तर ते म्हणाले 10 ऑगस्टला मारला. म्हटलं अरे 9 ऑगस्टला आमच्याकडे मोठा दिवस होतो, तिथं एवढी मोठी गर्दी असते. आता 10 ऑगस्ट आमचं हे परत काय करायचं आम्ही पुढे, तर नक्की 10 ऑगस्ट कशावरून. तर सर म्हटले आम्ही पुराव्याशिवाय बोलत नाही. त्याने मला व्हॉट्सअपला मामलेदार मारल्याचा नंतर त्याची जी नोंद झालेली आहे ती नोंद तहसील कार्यालयात आहे, तो नोंदीचा कागदच मला पाठवला आणि त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं, त्याचं मौतीचं कारण लिहिलं, दंगलखोरांनी मारला. तर दंगलखोरांनी मारलेले सगळे वंशज इथे आलेले आहेत. तर ह्या दंगलखोरांचा इतिहास काय तो आज आपल्याला समजून घ्यायचा आहे. का केली ही दंगल त्यांनी. बरं, ही दंगल होण्याच्या परिपेक्षात डॉक्टर उघडे आलेले, त्यांना विनंती पुढे या. ते सुद्धा एक दंगलखोरच आहेत, म्हणजे दंगलखोरांचीच आज सगळी इथे गर्दी आहे. तर ह्या दंगलखोरांच्या थोडस मागे गेलो की मग आपल्याला परत कोंडाजी नवलेचा उल्लेख आठवतो. हे सर वर बसा. हे कोंडाजी नवले आणि आपण पण नवले, म्हटलं काय भानगड आहे, कोंडाजी नवले काय होते, काय केलं त्यांनी. गजेश सरांबरोबर अनेक वेळा चर्चा व्हायच्या, आमचे विठ्ठलराव शेवाळ्यांबरोबर चर्चा व्हायची. चंद्रभान भाऊ ते आले माझ्याकडे, तेवढं आपण काहीतरी केलं पाहिजे. उच्चींच्या मंडळींकडे आमचे बबनराव सारखे जात राहायचे, ते माझ्याकडे यायचे, आजी तू सगळं करतो, ते मंडळी एवढ्या आपण काहीच करत नाही. भाऊंची तगमग. म्हटलं एकदा जरा आपण एकत्र येऊ आणि ही काय भानगड आहे ही एकदा समजून घेऊ. इतक्या साध्या गोष्टीसाठी भावांनो आपण आज एकत्र आलेलो. राघोजी भांगरेंचा उल्लेख आज एकही भाषण अकोल्यातलं राघोजी भांगरेंच्या उल्लेखाशिवाय होत नाही. राया ठाकरेंच्या उल्लेखाशिवाय आपलं एकही भाषण आता होत नाही. आणि काल जो प्रचंड आदिवासी दिवस साजरा झाला, तुम्ही आपली साक्षीदार आहोत. केवळ अकोल्यात नव्हे तर हे दोन भूमिपुत्र म्हणजे अकोल्याचे दोन्ही क्रांतिकारक आज सगळ्या महाराष्ट्रात त्यांचा उल्लेख होतो. मी जरा मागे जाऊन पाहिलं की असं का होत आलं. कारण मी ज्यावेळी दवाखाना सुरू केला, डॉक्टर उघडे इथं आलेले आहेत, त्यावेळी राघोजी भांगरेंचा इतका उल्लेख होत नव्हता, राया ठाकरेंचा एवढा उल्लेख होत नव्हता. मी साक्षीदार आहे त्याला. मग ही प्रक्रिया कशी झाली हे आपण जरा समजून घेतलं पाहिजे. आणि मग आज आपल्याला कार्यक्रम का करायची गरज आहे याचा जरा उलगडा होईल. मला आठवतंय त्यावेळेस गोविंद गारे हे पहिले आदिवासी साहित्यातले जे काही अधिकारी होते, त्यांनी पहिले सह्याद्रीच्या कुशीतल्या बंडखोरांची पुस्तिका काढली आणि विशेषतः महादेव कोळी यांच्याबद्दलचं लिखाण त्यांनी करायला सुरुवात केली. मधुकर पिचड बाकी आपले काही राजकीय गोष्टी असतील, पण ते चाणाक्ष होते, त्यांनी बरोबर हेरलं की हे आयकॉन होऊ शकतात. आणि मला आठवतंय की गोविंद गारेंना त्यांनी स्वतः ते घेऊन हिंडले सगळ्या महाराष्ट्रभर. त्यांच्या सत्तेचा त्यांनी पुरेपूर त्यासाठी उपयोग केला आणि राघोजी भांगरेंचा इतिहास हा क्रांतिकारकच होता. तो सगळ्या चव्हाट्यावर केंद्रस्थानी आणला. जे नोकरी करणारे महादेव कोळी समाजाचे सगळे अधिकारी होते, ते सगळे ह्या इतिहासाच्या मागे उभे राहिले, ताकद दिली. आणि बघता बघता त्यांचा जन्म कुठे झाला, त्यांचा इतिहास काय आहे, देवगाव की साकीरवाडी हा मोठा संघर्ष झालेला आहे की देवगावला जन्मले की साकीरवाडीला जन्मले, त्याच्याबद्दलचा विचार झाला. आणि अंतिमतः आज एकही महाराष्ट्रातलं आदिवासी गाव नाही जिथे राघोजी भांगरेंचा फोटो आणि स्मरण होत नाही. डॉक्टर उघडे इथं आलेले, त्यांचा उल्लेख परत दुसऱ्यांदा मी करतो. तुळशीराम एकनाथ मेंगाळ पण आलेले आहेत. ठाकर समाजात असं कोणी आहे का क्रांतिकारक याचा ह्या मंडळींनी अभ्यास केला, मी तुम्हाला सांगतो, त्याचा शोध घेतला. आणि मग राघोजी भांगरेंच्या जोडीला हे जे काही ठाकर समाजाचे क्रांतिकारक होते त्यांचाही नामोल्लेख पुढे आला पाहिजे, याच्यासाठी ह्या मंडळीनं अत्यंत जागरूकपणाने प्रयत्न केलेले आहेत. आणि म्हणून रायाजी ठाकर यांचा फोटो आणि त्यांचं चारित्र्य आणि नाव हे आपल्याला क्रांतिकारक त्या 2 जणांच्या यादीमध्ये आलेलं दिसतं. मला प्रश्न पडला की या पंचकृषीमध्ये आदिवासी कोळी समाजाचे लोक सावकारशाहीच्या विरोधात, इंग्रजांच्या विरोधात लढत होते, संघर्ष करत होते. ठाकर समाजाचे लोक या भूमीमध्ये इंग्रजांच्या विरोधात लढत होते, संघर्ष करत होते. मग बिगर आदिवासी असणारे बहुजन काय करत होते हा प्रश्न मला वाटतं आपल्या सगळ्यांना पडला पाहिजे. आपण आपला इतिहास विसरून गेलो. आपण जरा सुस्थितीत आलो, पोटपाणी चांगलं चालायला लागलं, राजकारणात आपली पकड बनली
आणि मग आपल्याला वाटलं की आता आपल्याला इतिहास खोदण्याची तशी गरज राहिलेली नाही. पण आजच्या परिस्थितीचं योग्य विश्लेषण केलं तर आपल्या असं लक्षात येईल की आपण बहुजनांनी सुद्धा, जर आपला क्रांतिकारक कुणी नवल्यांचा मुद्दा नाहीये, हा तमाम बहुजनांचा मुद्दा आहे, तमाम बिगर आदिवासींचा मुद्दा आहे की आपणही त्या क्रांतिकार्यामध्ये तितक्याच ताकदीनं होतो, किंबहुना खांद्याला खांदा देऊन होतो. हा आपला इतिहास आपण विसरलो, आपली पिढी विसरली, पुढची पिढी नाव सुद्धा घेणार नाही. आपलं सगळं बलिदान हे मातीमोल झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचा जागर करण्यासाठी उच्चीलच्या मंडळींना आपण इथे बोलवलेलं आहे. त्याचा जागर करण्यासाठी आपण इंदोरीच्या मंडळींना इथं बोलवलेलं आहे. आणि केवळ तेवढेच नव्हे तर आज भोर आलेले आहेत, आमचे बाकी पत्रकार आलेले आहेत. सगळ्या लोकांना आपण बहुजन काय करत होते याचं विचार मंथन करण्यासाठी इथं बोलवलेलं आहे. एकच मुद्दा सांगून मी संपवणार आहे. काय करत होतो आपण? बाबूराव काशिबा नवले, माझे आजोबा, भाऊ, त्यांचं एक बाळ माझ्या हाताला लागलं. ते आमच्या 5 घरातले करते, त्यामुळे जुन्या काळातले दस्तावेज त्यांच्याकडे ठेवलेले. ते कापडी एका कपड्यामध्ये बांधलेलं आहे. मी ते जपून ठेवलं. मी ते अनेक वेळा वाचलेलं आहे. काल परत एकदा काढून वाचलं. त्याच्यामध्ये ज्या जमिनी होत्या त्या जमिनी सावकारांकडे गहाण होत्या. आणि गहाण असलेल्या जमिनी, त्या गहाण असलेल्या जमिनी सोडवता आलेल्या नाहीयेत. महादू काशिबा नवले, त्या सोडवता न आल्यामुळे सावकारांनी केस लावलेली आहे. आणि त्या जप्तीच्या केसेस या एका सातबाऱ्यावर नाहीये. मी विचार केला, त्या सातबारे जर त्या मी सगळे लिहून काढले रणजितन, मी आवाज झालो की एवढ्या जमिनींवर एकाच वेळी सावकाराच्या केसेस चालू आहेत. त्या सावकाराच्या केसेसच्या नोटिसा बाबांनी जपून ठेवलेल्या आहेत. ते जीर्ण आहेत, माझ्या अवस्थेत मी तुम्हाला दाखवतो. आणि त्या नोटिसा अकोल्याच्या आहेत. घरची प्रचंड गरिबी, जगवणं शक्य नाही भावांना, अशा परिस्थितीत अकोल्याच्या केसेसच्या सगळ्या नोटीस आहेत. तिथे निकाल सावकाराच्या बाजूने लागलेला आहे. सगळ्या जमिनी जप्त होण्याची परिस्थिती आलेली आहे. मग केस चाललेली आहे संगमनेरच्या कोर्टात, संगमनेरच्या प्रांत नावाचं जे काही कार्यालय होतं तिथे. आणि तिथं प्रचंड सारख्या तारखा पडल्याचे एवढे बंडल आहेत. आणि तरी सुद्धा तो निकाल हरलेला आहे. आणि जप्ती लागलेली आहे, लिलाव लागलेला आहे. आणि आमचा सगळा सातबारा, माझ्या एकट्याच्या घराचा सगळा सातबारा नील झालेला आहे. सगळ्या जमिनी गेलेल्या आहेत. आणि हा कालावधी कोणता आहे? हा बरोबर तोच कालावधी आहे ज्यावेळी कोंडा नवले उतरतो अकोल्यात आणि इथल्या सावकाराच्या मुर्दे पाडतो, त्यांचे नाक कापतो. आता जे माझ्या घरात घडतं, महादू काशिबाच्या घरात घडतं, ते भाऊंच्या घरात, महेशच्या घरात, प्रकाश डवलेंच्या घरात आणि तिकडे बसलेल्या आणि झोया हसे, झोया खरं तर नवले यांचे वारसदार असणाऱ्या म्हाळादेवीमध्ये घडत नव्हतं का? घडत होतं. हा प्रचंड अन्याय, अत्याचार इथे माजलेला होता. सावकार मातलेले होते, तुमच्या जमिनी जप्त होत होत्या. मग उपाय काय होता? 2 उपाय होते. मी संपवतो, लांबवत नाही, पण रिलेव्हन्स कळायला पाहिजे. आज का जमलोय आपण? काय उपाय होते भाऊ? 2 उपाय होते. 2 प्रवाह या ठिकाणी राजकीय प्रवाह होते. एक प्रवाह होता 1930 साली सुरू झालेला जंगलचं सत्याग्रह. त्याच्यामध्ये आपले नवलेवाडीचे इकडचे सगळ्या लोक सामील होते, जेलमध्ये जात होते. त्यावेळच्या काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये भागीदारी करत होते. राजकीय नेतृत्व नव्हतं असं नाही, होतं. ते राजकीय नेतृत्व असताना सुद्धा सावकाराच्या धाडी पडत होत्या, जमिनी जात होत्या आणि सातबारे नील होत होते, भूमिहीन होत होते बहुजन शेतकरी. तिकडनं मार्ग निघत नाहीये. काँग्रेसच्या चळवळीमध्ये कायदेशीर मार्गाने, सनदशील मार्गाने विनंती अर्ज करून, सत्याग्रह करून होत नाहीये. काहीतरी जाल करायला पाहिजे अशी जाणीव झालेली आहे. आणि मग ही जाणीव झाल्यानंतर तोपर्यंत उच्चीलवरून कदाचित आपलं जाणं येणं असणार आहे. आपण विसरलो, निरोप गेला असणार आहे की आमच्याच्यानं होत नाही, आता जमिनीच नील हो राहिल्या, सातबारात जाऊ राहिले, काहीतरी करावं लागेल. हा निरोप गेलेला आहे, मी तुम्हाला सांगतो. आणि तो निरोप ऐकलेला आहे. आणि मग कोंड्या नवले या सगळ्या भागात उतरलेला आहे, नाकं कापत आणि मुर्दे पाडत सावकारांना दहशत माजवत निघालेला आहे. फक्त बहुजनांसाठी केलं का? नीट आता आपले सगळे इतिहास सांगतील शेवाळे सर आणि गजे सर, हे फक्त बहुजनांसाठी केलेलं नाहीये. आदिवासींच्या ज्या जमिनी आहेत त्यांच्यासाठी पण दरोडे पडलेले आहेत. इगतपुरी आणि घोटीपर्यंत दरोडे पडलेले आहेत. आणि
आज इथे लामटे आपले नामदेव भांगरे मुद्दा म्हणून त्यांना मी बोलवलेलं आहे. सदाशिव तर आलेलाच आहे, परंतु आपलं लामटे आलंय, लवाळीचे लामटे आलेले आहेत, अर्जुन गंभीरे, एकनाथ वगैरे सगळे आलेत. त्या आदिवासी भागात मुक्कामी थांबलेले आहे ना कोंडा नवले. आणि जसं भूमिगत चळवळीच्या लोकांना त्यांनी सांभाळलंय तसं कोंडाजी नवलेला पण मदत केलेली आहे. आणि कोंडाजी नवलेंनी पण त्या भागातल्या सावकारांवर, कोतुलचा सावकार असेल, घुटीचा असेल, इगतपुरीचा असेल, दहशत बसवलेली आहे. आणि जात पात न पाहता सगळ्यांना कवयत घेण्याचं काम जे राघोजी भांगरेंनी केलं, जे रायाजी ठाकरेंनी केलं, तेच बहुजनांच्या कोंड्याजी नवल्यांनी केलेलं आहे. तुझ्या आहे तुझं पाशी पण आपण रस्ता चुकलोशी, अशी म्हणण्याची वेळ आहे ना दादा, अशी म्हणण्याची वेळ आहे. आणि म्हणून त्याचा जागर करायचा आहे. हा आदिवासी बिगर आदिवासी एकजुटीचा तालुका आहे, ती आपली परंपरा आहे. तेवढ्यावर ते थांबलेलं नाहीये. कोंडाजी नवले ना नंतर गोळी घातली जाते, तो हटत नाही, तो शरण जात नाही, तो सरेंडर होत नाही, घाल गोळा म्हणतो आणि गोळी खातो छातडावर. हे रक्त आहे ना राजा. आणि त्या पायरीवर लढा थांबत नाही, शोषण थांबत नाही. मग मुरली मास्तर येतो, मग बुवा नवले येतात, मग सकृबुधा मेंगाळ येतात, मग अनेक आदिवासी समाजाचे क्रांतिकारक येतात. आणि मग सावकारांच्या चोपड्या जाळल्या जातात, घरात घुसलं जातं. सकृबुधाला तर उलट टांगून खाली धुऱ्या देत बंदूक कुठून आणली म्हणून विचारलं ना राजा, पण तो हलत नाही. आणि बिगर आदिवासी आदिवासी एकजुटीच्या ताकदीवर सावकारशाहीची लढाई पुढे नेतो. हा आपला इतिहास आहे. आपण किती एकरलोय, आपण आता वाटायला लागलो. आदिवासींचे नेते वेगळे, आमचे वेगळे. राया ठाकरेंचं नाव घेता अभिमान आहे, आम्ही पण घेतो. राघोजी भांगरेचं नाव घेता आम्ही पण घेतो. कोंड्या नवलेचं नाव तोंडावर अजूनही अनेकांच्या येत नाहीये. आणि ते आलं पाहिजे, पण ते यावं यासाठी आपल्या अगोदर आलं पाहिजे ना. त्यांच्याकडून अपेक्षा ठेवताना आपण विसरतो ना राजो. तर बोलण्यासारखं खूप आहे. हा जागर आहे, एकजुटीचा जागर आहे. आदिवासी बिगर आदिवासी एकजुटीची परंपरा राबलेला आपला तालुका आहे. आणि म्हणून तो तालुक्याच्या बाहेर पण जायचंय. उच्छिलला झालं पाहिजे स्मारक. पण भाऊ तुम्हालाच विनंती करतो, आणि मी तुम्हाला साखरे टाकत आलेलो आहे, आपलं बांधलंय ना इथे आता स्मारक. मग एक कोंडाजी नवले इथे असलं तर आपलं बिघडतं कुठं? पुढच्याच पिढीला कळलं राव काय होतं आणि आपण कोणाचे वंशज आहोत. वाघाच्या पोटी जन्म गेला तर डरकाळ्या फोडतोच ना अजून. मग वाघ नख्यांचं एखादं प्रतिगिदा असलं तर बिघडतं कुठं तुमचं? आणि इंदुरीला काय प्रॉब्लेम आहे? प्रकाशराव होऊ दे ना तिथे. आणि मी म्हणतो आपलं वंश काय फक्त इथेच आहे का? जोयाताईचेच रक्त आहे ना आपल्याकडे पण. मग माळादेवीला पण एखादं स्मृतिचिन्ह झालं तर बिघडतं कुठं? आपला जिथं जिथं परिवार आहे. अरे आपण तर आपल्या पूर्वजांना पहिल्यांदा जाग करू, मग दुसऱ्याकडून अपेक्षा करू. मला काल ओवी पाठवली, अरे ती पिढी आता जायला लागली राजा. ते सगळं लिहिण्याची गरज आहे, जागवण्याची गरज आहे. राजकारण चालू राहील आपापल्या जागेवर, पण हा एवढा मोठा क्रांतिकारकांचा परिवार आहे आपला. बोलण्यासारखं खूप आहे. या भावनेनं आज आपल्याला राघोजी भांगरे आणि मामलेदार कसा मारला हे दोन्ही समजून घ्यायचंय. ते समजून घेऊ आणि पुढे जाऊया. धन्यवाद. इन्क्लाब जिंदाबाद.